हार्दिकचा मुंबईत आल्यावर काय होईल? रोहितबाबतच्या वागणुकीनंतर दिग्गजाचा स्पष्ट इशारा. नेमकी सविस्तर बातमी काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. हार्दिकवर रोहित शर्माच्या चाहत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. हार्दिक इतका होऊनही कुठेच व्यक्त झाला नाही. त्यानंतरही आता वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्याआधी टीम इंडियाच्या माजी खेळाडूने हार्दिकला अलर्ट केला आहे. मुंबई इंडियन्सचे कट्टर चाहते आणि रोहित शर्मा याचे फॉलोअर्स हार्दिक पांड्या याचा पिछा सोडण्याच्या तयारीचा नाव नाही घेत आहे. IPLच्या 17व्या हंगामाआधी रोहित शर्मा याला कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पांड्या याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आलं. रोहितची कॅप्टन्सी काढल्यानंतर त्याचे परिणाम हे हार्दिकला पहिल्या सामन्यात भोगावे लागले. मुंबईला सलामीच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून हार्दिकच्या नेतृत्वात पराभव स्वीकारावा लागला. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक जेव्हा टॉससाठी आला तेव्हा त्याला रोहित ह्या घोषणांचा सामना करावा लागला. मुंबईचा अधिकृत कर्णधार जरी असला तरी चाहत्यांसाठी अजूनही रोहितच कॅप्टन आहे. हार्दिकने रोहितला पहिल्या सामन्यात फिल्डिंगसाठी एका बाजूने दुसऱ्या बाजूला पडवलं. त्याला अपमानास्पद वागणूक दिली. रोहित चाहत्यांनी असे व्हिडिओ आरोपीवर शेअर करत आहेत. तसेच रोहितच्या चाहत्यांमध्ये हार्दिकची प्रतिमा छपरी अशी आहे. त्यामुळे रोहितच्या चाहत्यांमध्ये हार्दिकबाबत आधीपासूनच नकारात्मकतेचा सूर आहे. अशातच IPLच्या 17व्या मोसमातील मुंबईच्या पहिल्या सामन्यात जे काय झालं त्यामुळे रोहित चाहते हार्दिकवर आणखी पेटून उठलेत. अशात आता टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरने हार्दिकला इशारा दिलाय. मुंबई या हंगामातील आपला तिसरा आणि होम ग्राउंड अर्थात वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना राजस्थान विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मनोज तिवारी याने हार्दिक पांड्याला स्पष्टपणे म्हणत टीकेसाठी तयार राहावं असं देखील म्हटलं आहे. तसेच वानखेडे हार्दिकचा सामना हा रोहित फॅन्स विरुद्ध हार्दिक असा होणार आहे. हार्दिकचं मुंबईत कसं स्वागत होतं हे पाहावं लागेल. मला वाटतं इथे त्याच्यावर थोडी टीका होऊ शकते, कारण चाहता म्हणून मुंबई रोहितचा चाहता म्हणून हार्दिकला कॅप्टन्सी मिळेल असं कुणीच विचार केला नव्हता. रोहितने मुंबईला 5 वेळा IPL चॅम्पियन केले. रोहितला त्यानंतरही कॅप्टन्सी गमवावी लागली. मला वाटतं चाहत्यांना नेमकं हेच पटलं नाही. याचेच परिणाम मैदानात पाहायला मिळत आहेत असं मनोज तिवारी यांनी PTIला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. एकीकडे हार्दिक मुंबईचा कर्णधार झाला असता त्याच्या चाहत्यांमध्ये नेमका त्याचा रोष वाढत आहे. तसेच हार्दिक मुंबईचा कॅप्टन जरी झाला असला तरी गेल्या 2 सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना पत्करावा लागला आहे आणि मोठ्या फरकाने त्यांना विजयासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहेत. तर अशी ही सविस्तर माहिती आहे मित्रांनो. बघूया हार्दिक पांड्या यामधून स्वतःला कसा सावरतोय आणि मुंबईला विजय कसे मिळवून देत होते. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतील. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.